ओले पावटे बाजारात अजूनही येतात. हा ओल्या पावट्याचा भात बनवला आहे. गरम गरम वाफाळता ओल्या पावट्यांचा भात खायला खूप अप्रतिम लागतो. हा पावट्यांचा भात कसा बनवायचा याची मी तुम्हाला आज रेसिपी दाखवलेली आहे. त्यासाठी माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्रज्ञा तेली. कुकविथ प्रज्ञा या चॅनल तुमचं मी स्वागत करते. आज मी तुम्हाला ओल्या पावट्याचा भात करून दाखवणार आहे. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी तांदूळ घेतले. तांदूळ मी 250 ग्राम घेतले. स्वच्छ धुवून मी अर्धा तास भिजत ठेवले. इकडे मी ओला पावटा घेतलाय, हे बघा, आणि त्यात एक बटाटा घातलाय. इथे मी कांदा घेतलाय, टोमॅटो घेतलाय, आलं लसूण क्रश करून घेतलाय, कोथिंबीर घेतली आणि कढीपत्ता घेतलाय. इथे मी हळद घेणार आहे, पाव चमचा, जिरं आणि राई. इथे मी मीठ घेतलंय. इथे मी 2 दालचिनीचे तुकडे घेतले छोटे छोटे, 4 मिरी घेतले, 4 लवंग घेतली आहेत आणि मी वेलचीची सालं घेतली आहेत. इथे मी तेल घेतलंय. इथे मी बिर्याणी मसाला घेतलाय थोडासा, पाव चमचा, आणि पाव चमचा मी गरम मसाला घेतलाय. हे बघा, इथे मी कढई तापत ठेवली आहे. आता कढईमध्ये मी 2 चमचे तेल ओतते. मी सगळे खडे मसाले घालते. इथे मी राई घालते, पाव चमचा, 1 चमचा जिरं. दोन्ही पण तर चांगले भाजले आहेत बघा. कारण तर कडे तापलेली आहे चांगली, म्हणून सगळं मी एकसाथ घातलं. इथे कांदा आणि कढीपत्ता एकसाथ घालणार आहे. इथे मी कांदा परतून घेतल्या, पाव चमचा हळद घालणार आहे. हा बघा, कांदा भाजलाय. आता मी इथे आलं घालते, आलं लसूण क्रश केलेली घालते, सोबत कोथिंबीर पण घालते. आणि हा टोमॅटो घालते. इथे मी तुम्हाला मसाला दाखवायला विसरलेली. आता मी इथे 2 चमचे मसाला घालणार. मी 1.5 चमचा घालणार. हा तिखट आहे मसाला जास्त, म्हणून 1.5 चमचा मसाला घालणार आहे. मसाला मिक्स करून घेतला. थोडंसं चवीपुरतं मीठ, लागला तो वरून घालायचा आहे. 2 मिनिटात याच्यावर झाकण ठेवायचं, गॅस बारीक करून. ते बघा, याच्यामध्ये मी जरासं पाणी टाकणार. मी इथे ना पाणी गरम करत ठेवलंय. जेवढे तांदूळ ना त्याच्या 2.5 पट पाणी ठेवलंय. जरासं पाणी घातलं आणि मी गरम मसाल्याला खाली लागू नये म्हणून जवळचं पाणी घातलं. मी तेल कमी घातलं याच्यामध्ये, आता तेल होतं. आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि जरासं टोमॅटो आणि ते नरम व्हायला देते. हे बघा, चेक करते. हे बघा, ते नरम झालंय. आता मी हा ना बटाटा आणि पावटा यात टाकून घेते. शिजून घेते, म्हणजे तो भात शिजताना
चांगला अजून शिजेल. आणि झाकण ठेवते आणि त्याला शिजवून घेते मी. हे बघा मी चेक करते आणि हा मी मसाला टाकते, करून घेते. हे बघा आणि परत शिजायला घेते. चेक करते. हे बघा बटाटी पण शिजली आहे, थोडी पावटा पण शिजला. आता तांदूळ घातल्यावर ते अजून चांगले शिजतील. आता मी हे तांदूळ घालते, घेते. हे बघा मिक्स करून घेते. सगळं पाणी याच्यात ओतून घ्यायचं. हे तांदूळ आहेत ना, मी जे नेहमी रेग्युलर वापरते जेवणाला ना, ते तांदूळ घेतले. ते बासमती तांदूळ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तांदूळ घेऊ शकता, रेशनिंगचे पण घेऊ शकता. आता इथे गॅस मिडियम करायचं आणि शिजवायचं. तुम्ही फास्ट गॅसवर शिजवलात ना, सगळं पाणी पटकन आटून जाणार. भात तांदूळ तसाच राहणार. लो टू मिडियम वर शिजवायचा. ते मी चेक करते. हे बघा तर पूर्ण गॅस बारीक करायचा आणि शिजायला द्यायचं. हे बघा मी चेक करते. चांगलं शिजलंय. आता मी इथे कोथिंबीर घालते आणि मिक्स करून घेते. हे बघा मिक्स करून घेतलं आणि 5 मिनिटासाठी फक्त मुरत ठेवायचं. चांगला मुरला पाहिजे भात. हे बघा 5 मिनिटं झाली आहे. आता मी गॅस बंद करते आणि 5 मिनिटं असाच ठेवायचा, उघडायचा नाही. त्या वाफेवर अजून तो चांगला फुलणार. हा बघा भात तयार झालाय. आता मी इथे हे काढून घेते. हे बघा छानपैकी तयार झालाय भात. गरमागरम पावटा भात. अजून सीझन संपलेला नाहीये. हे बघा एकदम मोकळा झालाय मस्तपैकी. त्यासोबत लोणचं आणि कांदा, पापड पण तुम्ही भाजून घेऊ शकता याच्यासोबत. हे बघा कोथिंबीर घातली आहे. मी केलेला हा पावटा भात तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. अशाच वेगळ्या रेसिपी तुमच्यासमोर घेऊन येत राहीन. आणि मार्केटमध्ये अजूनही ओले पावटे येतात. तुम्ही एकदा भात करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की माझ्या पद्धतीने केलेला भात कसा झाला तो. तोपर्यंत भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.